आमची भांडणं झाली ना की ते सॉल्व करण्यासाठी माझा एक फायदा होतो, तो व्लॉगमध्ये बघा. तुम्हारे दाजू को कुछ बोला ना व्लॉग निकलने को तो ऐसा कीड़ा करता है. देखो अभी कैसे व्लॉग में बोलता है. ते बाहेर जायचं असेल तर असं नाही का, थोडं कुठं जायचं असेल तर लगेच मेकअप करावाच लागतो आम्हाला. मेकअप शिवाय जमत नाही. तर आता मॅडम पूर्णपणे रेडी झालेल्या आहेत आणि आता मॅडम निघणार आहे. मॅडमने आता टोपी वगैरे घालून ओके झालेले आहेत मॅडम. तर आता मॅडम बघा आता, तर परत 10 वेळा आरशात बघू राहिलेत मॅडम. नेमकं काय काय विषय आहे भाई मॅडमचा. तुमच्या पण घरात तुमचा पण नवरा तुमच्यासोबत असंच करतो का, नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर नाही ना आम्हाला बाहेर जायचं होतं. हे मला कुठेतरी घेऊन चालले होते. सो मग तिकडे जाण्यासाठी निघालो. खाली ना बोरचं काम चालू होतं साईडच्या बिल्डिंगमध्ये. सो मग ते सगळं अख्खी पांढरं पांढरं सगळं झालं. सो तिथून कसं तरी त्या युद्धातून आम्ही निघून बाहेर आलो. तोंड झाकत झाकत छान गोरं असं म्हटलं काळं नको व्हायला. आणि तुमच्या दाजींनी छान असं मग रुमाल बांधला. आणि हे बघा टास्क स्कूटीवर चालू होते. लहान बाळाला आणायची काय गरज होती, पण मी म्हणते एवढं टास्कमध्ये. आणि त्यानंतर तिकडनं पुढं निघालो आम्ही आणि वाघोलीत आलो आणि आम्हाला ट्रॅफिक लागले ना भाई. असं कधी होईन का, ट्रॅफिक लागले नाही तर दिवस कसा जाणार आमचा. मग तिथून कसं तरी पार करत करत बाहेर निघालो. जसं की तुम्हाला माहीत असेल मी लास्ट व्लॉगमध्ये तुमच्या दाजींवर चिडली होती. सो त्याच्यामुळे तुमच्या दाजींनी मग काय लगेच मनवायचं म्हटल्यावरती कुठं तर न्यावंच लागणार ना. एकतर शॉपिंग नाही तर खायला प्यायला. मग आपण शॉपिंगचे तर काही दिवाने नाही आहे. सो मग काय पोटपूजा करायला गेलो. मस्त बिर्याणी आणि लॉलीपॉपचा आस्वाद घेतला छान असा. आणि तिकडनं निघालो मस्त सायरडला आलो होतो आम्ही बिर्याणी खायला. त्यानंतर तिकडनं निघाल्यानंतर जिजूंना म्हटलं तुमच्या काय असं आहे का नाही आता जेवण झालं आहे आईस्क्रीम किंवा पान बिन. तर म्हटलं की आईस्क्रीम तर नाही, सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं पान देऊ शकतो खायला. ते पण थंडच होतं. तसं तर मला रामप्यारेच आवडतं. आणि मग तिकडनं जाऊन मम्मीकडे गेलते मी, कारण माझी त्या दिवशीची बेडशीट तिथंच राहिली होती विसरून. सो मग ती घ्यायची होती. आणि माझी मम्मी बघा बेडशीट आणायला सांगितली माझी, फक्त ती मोसंबी पण घेऊन आली माझ्यासाठी. सो यालाच तर म्हणतात ना भाई मम्मीचं प्रेम. आणि त्याच्यानंतर ना तिचं आणि ह्यांचं दोघांचं असं गहन चर्चा चालली होती काहीतरी. फुल मला इग्नोर करत होती ती बायला. आणि त्यानंतर मी गार्बेज बॅग्स घेतल्या थोड्या, कारण गार्बेज बॅग संपल्या होत्या. आणि ॲम्ब्युलन्स दिसली, ती ॲम्ब्युलन्स बघून धडधड वाढली होती. पण तेवढ्यात म्हटलं चला आपण आता व्लॉग संपूया इथेच. बाय बाय.